वेलकम टू माय चॅनल दैवशालाच व्लॉग्स। तर आज आपण सर्वांची आवडती अशी चिक्की बनवणार आहोत। ही चिक्की लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना खूप आवडते। तर ही चिक्की आपण गुळापासून न बनवता साखरेपासून बनवणार आहोत, कारण की साखर ही सर्वांच्या घरी उपलब्ध असते, गुळ एखाद्या वेळेस नसतो हे। तर आज साखरेची अशी क्रंची होणारी आपण चिक्की कशी करायची ती बघणार आहोत। तर चला आपल्या रेसिपीला स्टार्ट करू। आता मी ती चिक्की बनवण्यासाठी 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी साखर घेतलेली आहे। हे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, हे असे छान भाजून घेतलेले आहेत। आता इथे 1 वाटी साखर आणि त्यावरती 4 वेलची घेतलेले आहेत। वेलची नाही वापरली तरी पण चालेल, पण मी इथे चांगल्या स्वादासाठी घेतलेली आहे। तर हे शेंगदाणे असे चोळून हातावरती त्याचे साल वेगळे करून घ्यायचे। हे बघा, आता शेंगदाणे चोळून यावरची साल वेगळी करून घेतलेली आहे आणि एका शेंगदाण्याचे असे 2 भाग केलेले आहेत। हे बघा, आता इथे खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये वेलची वाटून घ्यायची जाडसर अशी। हे बघा, अशी व्यवस्थित कुटून घ्यायची छान। आता ही वेलची वाटली गेली आहे। आता ही साखरेमध्ये मिक्स करून घेऊ। हे बघा, असं साखरेमध्ये मिक्स करून घ्यायची वेलची। आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे। या कढईमध्ये साखर आणि वेलची ओतून घेणार आहे आणि चांगली अशी उलटसुलट करत याचं कॅरमेल तयार करून घेणार आहे। हे बघा, असं साखर अशी उलटसुलट करत चांगलं असं कॅरमेल तयार करून घ्यायचं। हे बघा, थोडीशी चिकट होत आहे साखर। आता गॅस बारीक मोठा करूनच हे करून साखर मेल्ट करून घ्यायची। जास्त एकदम गॅस वाढवायचा नाही आणि कमीही ठेवायचा नाही, मंद आचेवरतीच करून घ्यायची। आता मी यात 1 चमचा पाणी ओतलेलं आहे। पाणी जास्त ओतायचं नाही, मी इथे 1च चमचा ओतलेला आहे। हे बघा, साखर आता मेल्ट होत आहे। हे बघा, साखर अशी एकसारखी हलवून घ्यायची, नाहीतर खाली भांड्याला लागून जाते। त्यामुळे अशी एकसारखी हलवत असं मेल्ट करून घ्यायची। हे बघा, आता साखर छान मेल्ट झालेली आहे। आता यामध्ये आपण सोलून घेतलेले शेंगदाणे ओतून द्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। हे बघा, गॅस बंद केला आहे। आता हे शेंगदाणे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। हे बघा, असं छान उलटसुलट करत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे शेंगदाणे कॅरमेलसोबत मिक्स झालेले आहेत। हे बघा, आता मी इथे फरशीला असं खाली तेल लावून घेतलेलं आहे। यावरती हे मिश्रण ओतून घेणार आहे। तुम्ही ताटातही करू शकता किंवा पोळपाटावरही करू शकता। मी इथे किचन ओट्यावरती करत आहे। असं मिश्रण पसरवून घ्यायचं। हे बघा, आता मी इथे लाटण्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे गरम आहे तोपर्यंतच व्यवस्थित असं चिक्कीचा आकार देऊन घ्यायचा। नंतर थंड झाल्यावरती पसरलं जात नाही, त्यामुळे गरम आहे तोपर्यंतच लाटून घ्यायचं। हे बघा, हे आता आपलं चिक्कीचं मिश्रण असं लाटत आहे। तुम्हाला जेवढ्या आकारात जाडीला हवं असेल तेवढ्या आकारात तुम्ही लाटून घेऊ शकता पातळ। हे बघा, मी लाटून घेतलेलं आहे। आता गरम आहे तोपर्यंतच असे चिरा मारून घ्यायच्या चाकूने। हे बघा, अशा सर्व चिरा अशा मारून घ्यायच्या। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच चिरा मारल्या जातात, थंड झाल्यावरती मारल्या जात नाहीत व्यवस्थित। हे बघा,
असे चौकोनी आकारात मी चिरा मारून घेत आहे। हे बघा, आता आपल्या चिरा मारून झालेल्या आहेत। आता ही थंड झाली होती, याचे काप वेगळे करून घेऊ। हे बघा, असे काप वेगळे करून घेतलेले आहेत। हे बघा, मस्त अशी चिक्की आपली तयार झालेली आहे। हे बघा, ही एका हाताने पण सहज अशी तुटते। मस्त अशी चिक्की तयार झालेली आहे। आणि जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशा पद्धतीची क्रंची चिक्की नक्की करून बघा। Thank you for watching this video. Please like, share and subscribe.